नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 29। दरवेळीप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे आपण IMP प्रश्न बघणार आहोत। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे दररोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेवर नक्कीच पोहोचतील। तर बघा, प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या देशात वर्ल्ड मोबाईल काँग्रेस 2024चे आयोजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी स्पेन। प्रश्न क्रमांक दुसरा, पुढीलपैकी कोणता क्षार शरीरातील आम्ल क्षार बेस क्षार असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सोडियम। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनविण्याच्या परंपरागत व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भंडारा। प्रश्न क्रमांक 5, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तांसा नदी काठचे वज्रेश्वरी स्थळ डॅश डॅश जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे। प्रश्न क्रमांक 6, राज्यात कोठे लेदर पार्क उभारण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी परतूर। प्रश्न क्रमांक 7, अष्टविनायकांपैकी वरदविनायक म्हणून प्रसिद्ध असलेला गणपती रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी महाड। आता बघा, गणपती बाप्पांचं नाव आलंच आहे, तर तुम्ही पण एखाद्या गणपती बाप्पांचं नाव आणि ते कोणत्या जिल्ह्यात त्यांचं देवस्थान आहे मला या ठिकाणी काय करायचं आहे, कमेंट करून नक्की सांगायचं आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती 2 शहरे स्मार्ट सिटीज म्हणून विकसित करण्यात येत आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पुणे व सोलापूर। प्रश्न क्रमांक 9, भारत नौजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण होते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भगत सिंग। प्रश्न क्रमांक 10, स्वयं प्लस पोर्टल कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने लॉन्च केले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शिक्षण मंत्रालय। प्रश्न क्रमांक 11, जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान खंड कोणता? तर बघा, प्रश्न क्रमांक 11चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया। प्रश्न क्रमांक 12, ब्रिटनच्या सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुनील मित्तल। प्रश्न क्रमांक 13, पोर्तुगाल या देशाच्या राजधानीचे शहर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लिस्बन। प्रश्न क्रमांक 14, नाग आणि अजगर यांचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 3 कप्प्यांचे बनलेले असते। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या ठिकाणच्या भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेमध्ये देशातील पहिले AI केंद्र स्थापन करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर। प्रश्न क्रमांक 16, जर एखाद्या सरपंचाविरुद्ध न्यायालयामध्ये फौजदारी स्वरूपाचा खटला चालू असेल तर त्याला निलंबित करण्याचा अधिकार डॅश डॅश यांना असतो किंवा कोणाला असतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 17, खग्रास सूर्यग्रहण जास्तीत जास्त किती वेळ असू शकतं? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 7.40 मिनिटे आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या ठिकाणी जगातील पहिली वैदिक घड्याळ भारतात बसवण्यात आले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए
उज्जैन। प्रश्न क्रमांक 19, पैनगंगा नदी बुलढाणा जिल्ह्यात अजिंठा डोंगर रांगामध्ये डॅश डॅश येथे उगम पावते। तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी देऊळघाट। प्रश्न क्रमांक 20, कोणत्या राज्यात भारत आणि जपान देशामधील डॅश डॅश देशामधील या वर्षीचा धर्मा गार्डियन हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान। प्रश्न क्रमांक 21, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे मुख्य ठिकाण असलेले अकोला शहर कोणत्या नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे? तर प्रश्न क्रमांक 21चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मोरणा। प्रश्न क्रमांक 22, पुढीलपैकी कोणत्या संघातील सजीवांचे शरीर आर्य सममित प्रकारचे असते? तर प्रश्न क्रमांक 22चं ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कोयलेटेरेटा आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23, भारताची जन औषधी योजना स्वीकारणारा कोणता देश हा पहिला देश ठरला आहे? तर प्रश्न क्रमांक 23चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मॉरिशस। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, मित्रांनो आपण दरवेळी आणि दररोज प्रत्येक परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे सामान्य ज्ञान असेल किंवा मग या ठिकाणी चालू घडामोडी जे IMP प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्यासाठी दररोज आणत असतो, त्यासाठी प्रत्येकाने आत्ताच्या आत्ता आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा। सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच या ठिकाणी तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे। आणि खूप महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण असेच व्हिडिओ पोलीस भरती असेल, रेल्वे असेल किंवा सर्व परीक्षांसाठी या ठिकाणी दररोज आणत असतो, बरोबर। त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे दररोजच्या व्हिडिओची अपडेट या ठिकाणी तुम्हाला वेळेवर नक्कीच भेटत राहील। आणि सोबतच तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या टॉपिकवर कोणत्या परीक्षेसाठी किंवा कोणत्या विषयावरती कसे व्हिडिओ पाहिजे तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, बरोबर। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24, ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ। प्रश्न क्रमांक 25, कोणाची नियुक्ती भारताच्या लोकपालपदी करण्यात आली आहे? बघा कोणाची नियुक्ती भारताच्या लोकपालपदी करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अजय खानविलकर।